मी कुमार सोम सतीश हळदणकर इयत्ता 10वी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या पाक्षिक न्यूज बुलेटिन मध्ये। चला तर मग पाहूया या 15 दिवसातील शैक्षणिक घडामोडी, उपक्रम व बातम्या। मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न। दिनांक 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेच्या मैदानात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पालक श्री संभाजी पावले, स्ट्रेंथ स्टुडिओ जिमचे ओनर आणि प्रशिक्षक आणि सौ माया पावले उपस्थित होत्या। क्रीडा ज्योत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सहभाग दर्शवलेल्या खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांकडे सुपूर्द केली। प्रमुख पाहुण्यांनी मुलांना प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन केले। शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवामध्ये खिलाडी वृत्तीने सहभाग दर्शवून यश मिळवले। या क्रीडा महोत्सवासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री महेश हगिदे सर, दत्ता पाटील सर व वैभवी दळवे मॅडम यांचे उत्तम नियोजन होते। मराठी विद्यानिकेतन मध्ये गणित दिन उत्साहात साजरा। दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी गणित दिनाच्या निमित्ताने मराठी विद्यानिकेतन मध्ये 2री ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गणिते, क्लुप्त्या, कोडी, विविध प्रतिकृती, पाड्यांची गंमत, सूत्रे अशा विविध संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरवले होते। हे प्रदर्शन गणित विभागामार्फत भरवण्यात आले होते। यासाठी गणित विभाग प्रमुख व सर्व गणित शिक्षकांनी उत्तम नियोजन केले होते। हे शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन 24 डिसेंबर 2025 रोजी सर्व विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास खुले केले होते। यातून मुलांच्या कल्पकतेला, सृजनशीलतेला, बौद्धिक सुपीकतेला चालना मिळण्यास खूप मदत झाली। दिनांक 28 डिसेंबर रोजी प्राथमिक विभागाचे व दिनांक 29 डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन नियोजनबद्धरित्या पार पडले। अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री सुभाषराव ओवळकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सौदेव कांबळे सर व नारायण गणाचारी सरांच्या वाद्यांनी आणि संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांच्या सुमधुर गाण्याने झाली। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यशस्वी करण्यासाठी सर्व वर्ग शिक्षक आणि सहशिक्षकांनी परिश्रम घेतले। शाळेचा सांस्कृतिक विभाग नीला आपटे मॅडम, बीजी पाटील सर, सविता पवार मॅडम, NC उडकेकर सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि शाळेचा NCC विभाग यांनी यशस्वीरित्या संपन्न केले। सूत्रसंचालन रुपाली हळदणकर मॅडम, कमल हलगेकर मॅडम यांनी केले। तर आभार बालमंदिर विभाग प्रमुख सीमा कंगराळकर व श्वेता सुर्वेकर मॅडम यांना। 30 डिसेंबर 2026 रोजी 1ली ते 10वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, शिवाजी दादांचा सत्कार समारंभ आणि शिवाजी दादांच्या जीवन कार्यावर आधारित परिवर्तनाचा वाटसरू नाटिका सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला 1ली ते 10वी विद्यार्थ्यांचे कौतुक RN हरगुडे सर, PD काळे सर, महेश शिंदे सर यांच्या हस्ते पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन केले। तसेच शाळेचे माजी विद्यार्थी नवोदित CA पांडुरंग पाटील आणि पंकज मारेहाळ यांचा सन्मान ज्येष्ठ CA हरगुडे सर यांच्या माजी विद्यार्थी डॉक्टर निलेश मालगार यांच्या स्मरणार्थ असलेला बक्षीस वितरण कार्यक्रम डॉक्टर निलेश मालगार यांचे वडील श्री अशोक मालगार सर आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले। विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात पर्यावरणवादी सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी दादांचा सन्मान मोठ्या उत्साहात पार पडला। प्रथम मुलांनी टाळ्यांच्या गजरात शिवाजी दादांना व्यासपीठावर आणून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले। शाळेच्या वतीने शिवाजी दादांचा शाल, पुस्तक, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील सर, सचिव विक्रम पाटील सर, शाळेचे अध्यक्ष सुभाष ओळकर सर, खजिनदार खांडेकर सर, शाळेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील सर, सदस्य PD काळे सर, मुख्याध्यापक BG पाटील सर, NC उडकेकर सर, नीला आपटे मॅडम आणि सविता पवार मॅडम उपस्थित होते। त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी दादांच्या जीवनावर आधारित परिवर्तनाचा वाटसरू ही बालएकांकिका सादर केली। याचे लेखन नीला आपटे मॅडम व दिग्दर्शन प्रसाद सावंत सर यांनी केले। प्रेक्षक वर्गाने सादरीकरणात भरभरून प्रतिसाद दिला आणि कौतुक केले। व्यासपीठावर सत्कार मूर्ती डॉक्टर शिवाजी दादा कागणीकर, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे
उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील सर, सचिव विक्रम पाटील सर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मान्य सुभाषराव ओळकर सर, खजिनदार NB खांडेकर सर, शाळेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील सर, सदस्य डॉक्टर PD काळे सर, किरण पाटील सर, आनंद पाटील सर उपस्थित होते. 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न झाली. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुण्या स्नेहल पोटे यांनी संकलित माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. कार्यक्रमाच्या प्रसंगी सावित्रीबाईंच्या भूमिकेत आरोही पाटील इयत्ता 4थी ही विद्यार्थिनी होती. सुजम पाटील इयत्ता 7वी यांनी माझा आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर आपले मनोगत इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेअंतर्गत विविध भूमिका पार पाडल्या. 1लीचा विद्यार्थी शिव यांनी महात्मा फुलेंची भूमिका तर सम्राज्ञी गोवेकर हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली. वैदेही मेलगे हिने इंग्रजीतून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत. 3 जानेवारी 2026 रोजी झालेल्या दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे येथे शिशु वर्गात शिकणाऱ्या दुर्गा पाटील हिने सहभाग नोंदवला. महात्मा फुले यांचे 4 अखंडतेने सादर केले. या चिमुरडीची फुले दाम्पत्याविषयीची आत्मीयता आणि अखंडांचे पाठांतर यामुळे श्रोत्यांच्या टाळ्यांनी तिचे भरभरून कौतुक झाले. दुर्गाचे स्मृतिचिन्ह, बक्षीस व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दुर्गाचे शाळेकडून मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीस तिला खूप खूप शुभेच्छा. मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे इयत्ता 10वीची पूर्व परीक्षा दिनांक 5 जानेवारी पासून दिनांक 10 जानेवारी पर्यंत शांततेत पार पडली. यासाठी इयत्ता 10वीला शिकवणाऱ्या सर्व वर्ग शिक्षकांनी परिश्रम घेतले. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कॉम्रेड कृष्णा मेनसे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे संपन्न झाला. राष्ट्रीय कामगार महासंघाच्या महासचिव माननीय कॉम्रेड अमरजीत कौर नवी दिल्ली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळा पाहून पाहुणे भारावून गेले. कॉम्रेड कृष्णा मेनसे यांच्या विचारांचा धागा शाळेच्या कामकाजात पाहायला मिळाला असे सांगताना कॉम्रेड अमरजीत कौर म्हणाल्या, इस स्कूल को देखकर मुझे बहुत सुकून मिला. या शब्दात त्यांनी शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. सोबत शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सुभाषराव ओळकर सर, उपाध्यक्ष सुरेश पाटील सर, सविता पवार मॅडम, नीला आपटे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री BG पाटील सर व NC उडकेकर सर उपस्थित होते. डॉक्टर शिवाजी दादा कागणीकर यांचा शिक्षकांची शैक्षणिक अनुभवावर संवाद कार्यक्रम. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी दादा कागणीकर आणि शिक्षक यांच्यात शैक्षणिक संवाद कार्यक्रम झाला. डॉक्टर कागणीकर यांनी शिक्षकांशी थेट संवाद साधत शिक्षण प्रक्रियेतील विविध पैलूंवर विचारांची देवाणघेवाण केली. डॉक्टर शिवाजी दादा कागणीकर यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या आपल्या अनुभवाविषयी शिक्षकांची चर्चा केली. देशातील सरकारी पातळीवर शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष, सरकारी शाळांमधील शिक्षक भरतीचा अभाव, मूलभूत सुविधांची कमतरता तसेच शिक्षण बाह्य कामांचा ताण या विषयावर त्यांनी संवादातून आपली भूमिका मांडली. शिक्षण तज्ञ वसंत पळशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव परिसरात कलिका केंद्रांची स्थापना कशी केली याबाबत शिक्षकांशी अनुभव शेअर केले. या केंद्रांच्या माध्यमातून वंचित मुले व ग्रामीण महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करण्यात आले असे त्यांनी सांगितले. संवादादरम्यान शिक्षण प्रक्रिया आनंददायी व मूलभूत गोष्टींवर आधारित असावी यावर विशेष भर देण्यात आला. यासाठी महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक व फलटण येथील प्रयोगशील शाळांना दिलेल्या भेटींचे अनुभव त्यांनी शिक्षकांशी मांडले. त्या शाळांमधील उपक्रम कलिका केंद्रांमध्ये कसे राबवण्यात आले याची त्यांनी माहिती दिली. यावेळी शिक्षकांनीही शिक्षण देताना येणाऱ्या अडचणी, जबाबदाऱ्या व अपेक्षा मांडल्या. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक प्रशासनातील घटकांची भूमिका काय असावी यावर सविस्तर चर्चा झाली. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाषराव ओळकर सर, उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील सर, BG पाटील सर, NC उडकेकर सर, नीला आपटे मॅडम आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते. सविता पवार मॅडम यांनी आभार मानले.
ज्ञानदीप युवा संघ किने यांच्या वतीने रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक विभागून श्रुतिका श्रीहरी गुरव इयत्ता 7वी, सुजन अनिल पाटील इयत्ता 7वी, संकल्प सतीश हळदणकर इयत्ता 7वी, चौथा क्रमांक मंथन प्रकाश नलवडे इयत्ता 7वी, 7वा क्रमांक राजवीर ज्योतिबा बिर्जे इयत्ता 7वी, 8वा क्रमांक विभागून तन्मय संभाजी पावले इयत्ता 6वी, आदिती जितेंद्र शिंदे इयत्ता 5वी, 10वा क्रमांक विभागून अभिराज अनिल पाटील इयत्ता 6वी, अभय भरमा पाटील इयत्ता 6वी. माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक अक्षय तुषार शिंदे इयत्ता 10वी, द्वितीय क्रमांक सोहम सतीश हळदणकर इयत्ता 10वी, तृतीय क्रमांक वैजनाथ शरद पाटील इयत्ता 10वी, 5वा क्रमांक आदिती संतोष चोपडे इयत्ता 10वी, 6वा क्रमांक विभागून वैभवी नामदेव पाखरे इयत्ता 9वी, सुकृती सुरेश येळूरकर इयत्ता 8वी, 7वा क्रमांक हर्ष गावडू पाटील इयत्ता 8वी, 8वा क्रमांक विभागून आर्या धनाजी देसाई इयत्ता 8वी, समृद्धी विनायक येळवे इयत्ता 8वी, 9वा क्रमांक विभागून स्मितल विठ्ठल बडसकर इयत्ता 8वी, सोनिया कृष्णा भातकांडे इयत्ता 9वी, 10वा क्रमांक विभागून नवनाथ मल्लाप्पा मोदेकर इयत्ता 10वी, प्रेरणा विजय पाटील इयत्ता 9वी. सह्याद्री मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव यांच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील यशस्वी विद्यार्थी: सामान्य ज्ञान परीक्षा द्वितीय क्रमांक शिवराज सिद्धेश्वर गवळी इयत्ता 10वी, चौथा क्रमांक सोहम सतीश हळदणकर इयत्ता 10वी, 5वा क्रमांक विभागून आदिती संतोष चोपडे इयत्ता 10वी, श्रिया नारायण देसाई इयत्ता 9वी, अक्षय तुषार शिंदे इयत्ता 10वी, वैजनाथ शरद पाटील इयत्ता 10वी, 8वा क्रमांक विभागून मनाली सुभाष बराटे इयत्ता 9वी, वैभवी नामदेव पाखरे इयत्ता 9वी, समीर धाकलू पाखरे इयत्ता 10वी, 10वा क्रमांक विभागून नवनाथ मल्लाप्पा मोदेकर इयत्ता 10वी, अनन्या सचिन चौगुले इयत्ता 9वी. भाषण स्पर्धा प्राथमिक गट दुसरा क्रमांक सृजन अनिल पाटील इयत्ता 7वी. गायन स्पर्धा प्राथमिक गट उत्तेजनार्थ जिया गौतम कांबळे इयत्ता 7वी. आपण येथेच थांबूया. पाहत राहा मराठी विद्यानिकेतन न्यूज बुलेटिन. धन्यवाद.